हा काय झालं? हा हा अरे माधुरी हत्तीचं बोलतोय का? माधुरी दीक्षितचं नाही ना. त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. आपण संविधान आणि कायद्याने देश चालवतो. तुला आठवत असेल माग आपल्या पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला गाडी बैलगाड्याच्या शर्यती किती आवडायच्या. मधल्या काळात त्या बंद झाल्या. पुन्हा आपण सारखं सारखं तिथं नीटपणे सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्यात चांगले वकील लिहून तिथं मांडलं आणि ते पुन्हा सुरू करून आणलं. हे तुम्हाला माहिती आहे. अनेक जणांनी तर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगायचे आम्हाला निवडून द्या, आपण गाडा सुरू करणार बैलगाडा. असंही झालं, पण झालं सुरू. तुमच्या आपल्या शेतकऱ्यांच्या जरा आवडीचा तो विषय आहे, त्याबद्दल तुम्हाला यश मिळालं, आपल्याला सगळ्यांना यश मिळालं. आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या काळात मनेका गांधी याबद्दल खूप जागृत असायचे. त्यांना कुणी सांगितलं अहो गावामध्ये भटकी कुत्री जरी पकडायचं म्हटलं तरी देखील तिला बंदी होती. आता त्याच्यामध्ये आपण ते पकडून त्यांना जंगलात जाऊन सोडतोय बिबट्यांच्या मदतीने. बिबट्यांची दोस्ती व्हायला तिथं पाठवतोय आपण त्यांना. तशा पद्धतीने सुरू केलंय. शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्या प्रकारे त्या हत्तीणीचं झालं आणि म्हणून ती गेली. बाबा लय शेजला हत्तीणीचं लागलंय बाबा. तुला एकदा कुठं तरी हत्तीणीवर बसवतोस, परंतु तू चांगल्या भावनेने बोलला असेल. तू प्राणी प्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली. त्याबद्दल तुझं दुमत नाही, तुझं अभिनंदन. पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो. अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे राजे रजवाड्याच्या ठिकाणी हत्ती असायचे. त्याला आता बंदी केलेली आहे आणि त्यामुळे ही अडचण आली. त्याकरता जसं बैलगाडा शर्यत जशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का? ऍडव्होकेट जनरलला वगैरेंना बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू. पण हत्तीनं पण पिसाळू नये आणि लोकांना मारू नये. ते आपल्या अरे होय बाबा, म्हणजे ती पिसळणारच नाही का? उद्याच्याला आम्ही त्या सिंधुदुर्ग मध्ये गेलो की तिथले लोक म्हणतात आजऱ्याचे, आपल्या कोल्हापूरचा आजरा आहे ना, तिथं सगळे कर्नाटकातनं हत्ती तिथं येतात, इतकी नासधूस करतात आणि निघून जातात. तुम्ही बघता अलीकडे सोशल मीडियामध्ये. त्याच्यामुळे माणसांना पण सुरक्षित वाटावं आणि प्राण्यांना पण त्यांचा जगणं, त्यांच्या जंगलात राहावं, ह्या पद्धतीचं काम आपण करू. आपण पण त्याच्यामध्ये लक्ष घालू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.